अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच स्वामी भक्तांसाठी दररोज केली जाणारी जी देवपूजा असते त्या देवपूजेविषयी अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आलेली आहे। खरं तर आपण सगळेच नित्य नियमाने देवांची दररोज सेवा करतो, आराधना करतो। देवघरात आपण दररोज एक दिवा प्रज्वलित करतो, उदबत्ती लावतो, देवांना अंघोळ घालतो। पण बऱ्याच वेळा काय होतं, या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होतात। आपल्याला काही गोष्टी माहितीही नसतात, मात्र त्या गोष्टींचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात, कारण आपल्याकडनं चुकीच्या घटना घडतात। बघा, दररोज देवपूजा करत असताना, दिवा लावत असताना कुठल्या चुका टाळायच्या आहेत, नक्की कुठल्या पद्धतीने देवांना अंघोळ घालायची आहे, देवांना घातलेली जी अंघोळ आहे त्याचं जे पाणी आहे ते कुठे अर्पण करायचं आहे, देवघरात लावलेला जो दिवा असतो त्या दिव्याच्या वातीचं दररोज काय करायचं आहे, शिवाय देवघरात आपण जी उदबत्ती दररोज लावतो या उदबत्तीची जी विभूती असते ती विभूती नक्की कुठे ठेवायची किंवा कुठे टाकायची, याबद्दलची संपूर्ण सविस्तर आणि योग्य जी माहिती आहे ती मी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। बऱ्याच वेळा बघा आपण खूप पूजा करतो, सेवा करतो, सगळं करतो, पण आपल्याला अनुभव येत नाही, सेवांचा लाभ होत नाही, कारण आपल्याकडनं कळत न कळत या चुका घडतात। आणि जेव्हा चुका घडतात तेव्हा नक्कीच त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला सहन करावे लागतात। आतापर्यंत तुम्हाला या गोष्टी कदाचित माहिती नसतील, पण आता या व्हिडिओमधून मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, आणि आपल्याकडनं जर अशा काही चुका घडत असतील तर त्या आत्ताच थांबवा। आता सगळ्यात पहिली गोष्ट, बऱ्याच लोकांना मी जवळून बघितलेलं आहे, माझ्या शेजारच्या पाजारच्या लोकांना मी स्वतः हे करताना बघितलेलं आहे की देवांना अंघोळ घालत असताना सगळे देव एकत्रित काढायचे, सगळं देवघर जे आहे ते रिकामं करायचं, आणि जो दिवा आहे तो दिवाही काढून घ्यायचा। देवांची पूजा, अंघोळ सगळं काही झालं की सगळ्यात शेवटी दिवा लावायचा। बघा, तुम्ही सगळ्या ठिकाणी ऐकलं असेल, तुम्ही ज्योतिष शास्त्रामध्ये बघा, आपलं जे पुरातन शास्त्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा, किंवा कुठेही तुम्ही वाचा, सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे दीपदान। कुठलीही सेवा असेल, शुभ असेल किंवा अशुभ असेल, एखादा व्यक्ती जर ऑफ झाला म्हणजे वारला तर त्याचं प्रेत घरात असेपर्यंत तिथे दिवा लावला जातो, त्या व्यक्तीच्या फोटो समोरही तिथे दिवा लावला जातो। घरात छोटासा एखादा कार्यक्रम असेल, लहान बाळाचं बारसं जरी असेल तरी त्याला औक्षण, दिवा लावून औक्षण केलं जातं। म्हणजे शुभ अशुभ कुठलीही गोष्ट असेल, सगळ्यात पहिलीची सुरुवात असते ती दिव्याच्या लागणीने होते, म्हणजे दीपदानाने होते। म्हणून तुम्ही देवघरातून सगळे देव काढा, सगळं देवघरी कामं करा, पण दिवा कधीही विझवायचा नाही किंवा दिवा कधीही रिकामा ठेवायचा नाही। ठीक आहे, तुम्हाला दिवा घासायचा आहे किंवा स्वच्छ करायचा आहे तर एक नवीन दिवा घ्या, तो दिवा प्रज्वलित करा, तो दिवा तिथे ठेवा, आणि जो दुसरा दिवा असेल तो तुम्ही घासण्यासाठी काढून घ्या। पण दिवा हा नेहमी पेटता असावा। जर अग्नीचा साक्षीने तुम्ही देवांना अंघोळ घातली आणि पुढची जी काही पूजाविधी केली तरच ती सफल ठरेल। अग्नीच्या साक्षीने जर तुम्ही कुठलीही पूजाविधी केली नाही तर ती तिथेच निष्फळ ठरेल। म्हणून जे लोक अजूनही अशा चुका करतात की सगळं करायचं, पूजा, हळद कुंकू व्हायचं, फुलं लावायची आणि मग शेवटी दिवा लावायचा, तर ही चूक आत्ताच सुधारा। ही पहिली गोष्ट। त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता त्या गोष्टी माहिती आहेत, पण बऱ्याच ठिकाणी अजूनही त्या गोष्टी माहिती नाहीयेत। देवपूजा करत असताना आपल्याला असं वाटतं जागा तर खालची स्वच्छ आहे, मी बसते 5 मिनिटात काय इतकं होणार आहे, म्हणून आपण जमिनीवरती बसतो, माळ जप करतो, जी काय असेल ती पूजा करतो आणि उठतो। जर तुम्ही फक्त जमिनीवरती, फक्त तुम्ही या भूतलावरती असेच बसत असाल तर तुम्ही जी सेवा करत आहात ना, त्याचं जे फळ, त्याचं जे लाभ आहे ते पृथ्वीला मिळेल, ते आपल्या या जमिनीला मिळेल, ज्यामुळे तुम्ही जी सेवा करत आहात ती निष्फळ ठरेल। त्यामुळेच आसनाचं महत्त्व हे सगळ्या शास्त्रांमध्ये खूप जास्त सांगितलेलं आहे। कुठलीही पूजा असेल, कुठलीही, एक छोटंसं काहीही बसायला घ्या पण आसन असावं। तुम्ही उभे राहून पूजा करत असाल तरीही तुमच्या दोनही पायांच्या खाली काहीतरी असावं, त्या आसनावरती उभं राहूनच तुम्हाला पूजा करायची आहे, तरच ती पूजा किंवा सेवा जी आहे ती तुम्हाला
अनुभव देईल, ती सेवा तुम्हाला लाभ देईल. नाहीतर तुम्ही फक्त जमिनीवरती बसून जर पूजा करत असाल तर ती सेवा जी आहे ती तिथेच निष्फळ ठरून जाईल. म्हणून जर आतापर्यंत कुणी अशा चुका करत असेल की जमिनीवरती बसते, लादीच आहे, असं काहीच वाटत, म्हणजे शांत आहे, थंड आहे, आसनाची काही गरज वाटत नाही, तर त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डोक्यातून काढून टाका. आसनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे आणि पूजा करत असताना आपल्या पायाखाली आसन हे असावं. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट, दररोज न चुकता सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला तुळशीच्या समोर दिवा लावणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुळस माता जी आपल्या घरात सकारात्मकता आणते, आपल्या घरातील सगळ्या सदस्यांचं संरक्षण करते. काही बाधा, इडापिडा, संकट येणार असेल तर ती स्वतःवरती ते संकट घेते आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवते. म्हणून बऱ्याच वेळा, असंख्य वेळा, खरं तर बऱ्याच लोकांच्या घरातील तुळस सुकते. आपण म्हणतो माझीच का तुळस सुकते, कारण घरावर आलेलं संकट ती स्वतःवर घेते आणि आपल्याला मात्र त्या संकटातून ती वाचवत असते. म्हणून सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला, नाही 2 टायमाला तर 1 टायमाला तरी तुळशीच्या समोर दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा ही दररोज करायची आहे. हळदीचं लेपन तुम्ही आठवड्यातून एकदा करताय, ठीक आहे, पण दररोज जसं आपण देवघरामध्ये फुलं अर्पण करतो तशी 2-3 फुलं आणायची, उंबरठ्यावरती दोनही बाजूने 2 फुलं ठेवायची, हळदी कुंकू लावायचं, उदबत्ती ओवाळायची, बाजूला ती उदबत्ती लावायच्या, दोनही हातांनी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर सकाळची जी काही असेल ती सुरुवात करायची. कारण याच दरवाजातून आपल्या घरात दररोज सकारात्मकता येते आणि याच घरातून दररोज नकारात्मकता येते. सकाळी उठल्याबरोबर जर उंबरठ्याची पूजा केली तर या दारातून अखंड तुमच्या घरात सकारात्मकता, माता लक्ष्मी येईल. आणि जर तुम्ही कधी काही केलंच नाही तर अखंड तिथून तुमच्या घरात फक्त अवलक्ष्मी आणि नकारात्मकता येईल. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांची अंघोळ. बरीचशी अशी लोक आहेत, म्हणजे 90% 80% लोक अशी आहेत की जी दररोज देवांना अंघोळ घालतात. खरं तर मी सांगेल की रोज देवांना अंघोळ घाला. बघा, आपण बिना अंघोळीचे 1 दिवस राहिलो आपल्याला कसं वाटतं, तर ते तर संपूर्ण पृथ्वीचे नायक आहेत, संपूर्ण पृथ्वीचे ब्रह्मांड आहेत ते, तर तुम्ही त्यांना दररोज अंघोळ घाला. ठीक आहे. आता अंघोळ कशी घालायची, तर बऱ्याच वेळा काय होतं, बरेच लोक ही चूक करतात आणि विशिष्ट म्हणजे या चुकीचा खूप जास्त दुष्परिणाम आपल्याला सहन करावा लागतो, दोष लागतात. काय करतो आपण, एक मोठी प्लेट ताम्हण घेतो, सगळे देव त्याच्यामध्ये काढून घेतो आणि मग नळाच्या इथे किंवा जिथे जागा असेल तिथे बसतो आणि सगळ्या देवांवरती एक तांब्याभर पाणी किंवा जे काही असेल ते ओततो आणि मग सगळे देव एका असे ताटातमध्ये धुवायचे आणि त्याच्यानंतर ते थोडेसे असे पुसून देवघरामध्ये ते लावायचे. ही चूक सगळ्यात मोठी चूक असते. देवांना अशी अंघोळ कधीच घालायची नसते. बघा, तुम्ही घरात जर 4-5 व्यक्ती राहत असाल, आता समजा एक बादलीभर मी पाणी काढले, त्या पाण्याने मी अंघोळ केली, ते त्यातलंच पाणी माझ्या पतीला दिलं, त्यातलंच पाणी मुलांना दिलं, त्यातलंच पाणी सासूला दिलं, असं कधी घडतं का? अजिबात नाही. आपलं उष्ट पाणी कुणीच अंघोळीला घेणार नाही आणि त्यांचं उष्ट पाणी आपणही चुकून अंघोळीला घेणार नाही. बघा, तर देवांचं, प्रत्येक देवाचं महत्त्व हे एक विशिष्ट महत्त्व असते आणि त्या विशिष्ट महत्त्वानुसार प्रत्येक देवांची अंघोळ ही वेगळी असते. आता काय करायचं, योग्य पद्धतीने अंघोळ कशी करायची, तर एक मोठं ताम्हण किंवा एक मोठं प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटच्या वरती ना तुमच्याकडे पाट असेल तर तो पाट ठेवा. पाट नसेल तुमच्याकडे स्टीलचा, पितळेचा ग्लास असेल, तांबे असेल तो ठेवा, चालेल. आणि त्याच्यावरती देवांची मूर्ती ठेवा. उजव्या हातामध्ये पाणी घ्या किंवा डाव्या हातात पाणी घेतलं तरीही चालेल. ते पाणी जे आहे ते पाणी त्या मूर्तीवरती ओता आणि दुसऱ्या हाताने ही मूर्ती स्वच्छ व्यवस्थित चोळून घ्या. तुम्ही मूर्ती व्यवस्थित साफ करण्यासाठी पितांबरीही घेऊ शकतात. पितांबरी घेत असताना बघा, पितांबरीने देव जे आहे ते स्वच्छ लख्ख निघतात. त्यामध्ये काय करायचं, थोडंसं उटणं घालायचं. बाजारामध्ये सहज उटणं भेटतं, आपण घरीही बनवू शकतो. हे थोडंसं उटणं घ्या. उटणं आणि पितांबरी दोनही गोष्टी एकत्रित करायच्या आणि दोनही गोष्टी एकत्रित करून त्याने देव घासायचे. याने तुमचे देव स्वच्छ लख्खही निघतील, याचा सुगंधही पसरेल, देव प्रसन्नही होतील आणि तुम्हाला आशीर्वादही देतील. आता सगळ्यात पहिले देवघरात तुमच्या जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती थोडंसं पाणी घाला, थोडी उटणं पितांबरी लावा, स्वच्छ ते घासून स्वच्छ करा, पुन्हा पाणी घाला. त्यानंतर एक छोटं म्हणजे दुसरं एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये ही मूर्ती ठेवा. अशी प्रत्येक देवांना, एक देवांना तुम्हाला यावरती अंघोळ घालायची आहे, म्हणजे त्या ग्लासवरती वगैरे किंवा पाट्यावरती बसून अंघोळ घालायची आहे. हे पाणी नंतर एकत्र झालं तर चालतील, पण एकाच पाण्यात उष्ट पाण्यात अंघोळ नाही घालायची, लक्षात ठेवा. हे पाणी नंतर एकत्र झालं तर चालेल, पण एकत्रच
एकच ते पाणी आहे आणि त्यामध्ये सगळे देव बुडवून ठेवलेले आहेत असं नाही चालत, ठीक आहे। तर प्रत्येक देव पाटावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रत्येक देवांना सेपरेट अंघोळ घालायची आहे। सगळ्या देवांना अंघोळ घालून झाली की त्याच्यानंतर एक स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे, त्याने हे देव स्वच्छ पुसायचे आहेत। देवघरात त्यांचं जे काही स्थान असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना ठेवायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, काही देवांना हळदी कुंकू चालतं तर काही देवांना अष्टगंध चालतं। जसं की जर शिवाची शंकरांची पिंडी तुमच्या देवघरामध्ये असेल तर तिथे हळदी कुंकू चुकूनही लावत नाहीत, कारण हळदी कुंकू लावल्याने महादेव जे आहे ते क्रोधित होतात। बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, बऱ्याच लोकांना बघते की ते पिंडीवरती हळदी कुंकू अर्पण करतात। जर तुमच्याकडे ही चूक घडत असेल तर ती बंद करा। हळदी कुंकू अजिबात नाही, भस्म जे असतं हे भस्म किंवा चंदन तुम्हाला त्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर जर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिथेही आपण हळदी कुंकू लावत नाही, त्यांना आपण चंदन किंवा अष्टगंध लावतो। भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांनाही आपण अष्टगंध किंवा हळद अर्पण करतो। त्याचबरोबर जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल तर तिथे आपण हळदी कुंकू अर्पण करतो। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिथे आपण हळदी कुंकू अर्पण करतो। विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती असेल तर त्यांना आपण हळदी कुंकू, अष्टगंध, चंदन ह्या सगळ्याच गोष्टी अर्पण करत असतो। असं प्रत्येक देवांचं जे वैशिष्ट्य आहे ते थोडंसं वेगळं आहे। सगळं काही लावायचं आहे, अत्तर लावायचं आहे, फुलं लावायची आहेत आणि हे सगळं लावून तुम्हाला घंटी वाजवून देवांच्या समोर नित्य नियमाने न चुकता रोज एक ग्लासभर पाणी आणि त्याच्यासोबत गोडाची साखर किंवा काहीतरी ठेवायचंय। जसं आपल्याला दररोज पाणी प्यायला लागतं तसं देवांनाही दररोज पाणी प्यायला लागतं। काहीतरी गोड असावं घरात, नेहमी गोड वातावरण असावं, त्याच्यासाठी रोज सकाळी उठून साखर, आता मी तरी रोज साखर ठेवते, दुसऱ्या दिवशी ती साखर काढायची, चहात घालायची, पुन्हा ती जी वाटी असते ती स्वच्छ धुवायची, पेला स्वच्छ धुवायचा आणि एक वाटीवर साखर आणि ते जे पाणी आहे ते देवांच्या समोर ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने जर दररोज तुम्ही देवघरात पूजा केली तर तुम्हाला नेहमीच देवांचा आशीर्वाद लाभेल, कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही, कुठल्याही प्रकारचा दोष तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्याला लागणार नाही, ठीक आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेच अशी लोक आहेत की जी देवांना फुलं लावली की ती 2, 3, 4 दिवस तशीच ठेवून देतात। सुकलेलं फुल हे आपल्या घरात खूप जास्त नकारात्मकता आणतं। जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही सुकलेली फुलं 2-4 दिवस ठेवत असाल तर त्याने घरातील वातावरण हे कलंकित होतं किंवा घरात त्याचे दुष्परिणाम होतात। त्यामुळे आज फुलं लावली तर ती दुसऱ्या दिवशी कितीही ताजी पण असतील तरी ती काढायची आहेत आणि नव्याने फ्रेश असणारी फुलं देवांना अर्पण करायची आहेत। आता ही जी फुलं आहेत ही फुलं तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात किंवा घराच्या आजूबाजूला कुंडी असेल छोटी झाडाची रोपट्याची किंवा झाड असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही ही जी जुनी फुलं आहेत ती टाकू शकतात, जेणेकरून या फुलांचा त्या झाडांना खत म्हणून एक उपयोग होईल, ठीक आहे। त्याचसोबत बघा, बऱ्याच वेळा आपण जी रोज उदबत्ती देवघरात लावतो ती उदबत्ती लावल्यानंतर त्याची भरपूर विभूती पडते, खाली पडते, कधी देवघरात पडते, ती झटकतो आणि आपण सुपलीने ती सगळी विभूती जमा करतो आणि ही विभूती आपण घरातील कचऱ्यात किंवा एखाद्या गटारीत टाकून देतो। असं जर करत असाल तर हा अत्यंत मोठा म्हणजे आपण म्हणतो दैवी शक्तीचा अपमान आहे। कारण जेव्हा आपण देवघरात पूजा करतो, आराधना करतो, काहीतरी देवांकडे मागतो, उपासना करतो आणि जेव्हा ती विभूती, ती अगरबत्ती तिथे लावतो आणि त्याची जेव्हा ती विभूती पडते तेव्हा ती जी विभूती असते ना ती एक ऊर्जाशाली, एक शक्तिशाली विभूती असते। तर ती विभूती कधीही सुपलीत भरायची नाही, तिला झाडू लावायची नाही। अशी विभूती तुम्हाला तुमच्या हाताने जमा करायची आहे किंवा नेहमी एक प्लेट ठेवा, म्हणजे जिथे अगरबत्ती लावली त्याच्या खाली प्लेट ठेवा, जेणेकरून ती सगळी विभूती त्या प्लेटमध्ये पडेल। ही जमा केलेली विभूती तुम्ही रोज एका डब्यात भरून ठेवा। तुम्ही किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुणी असेल, त्या जे व्यक्ती देवांना मानत असेल त्यांना लावायला द्या किंवा मग ही विभूती तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडं असतील, कुंड्या असतील तर तुम्ही त्या झाडांच्या मुळांना म्हणजे झाडांच्या जवळ त्या मातीत तुम्ही टाकली तरीही चालेल, याचाही खत म्हणून उपयोग होईल, ठीक आहे। त्याचबरोबर देवपूजेची सात्विक वेळ मी तर सांगेल तुम्हाला 5 ते 6 ही अत्यंत शुभ वेळ मानलेली आहे, पण कमीत कमी 7, 7:30 किंवा 8च्या आतमध्ये तरी आपली जी सकाळची देवपूजा आहे ही सकाळची देवपूजा झालीच पाहिजे। संध्याकाळची जी देवपूजा असते तीही 6 ते 7 या दरम्यान आपली व्हायला हवी। बऱ्याच वेळा आपण ऑफिस निमित्त, कामानिमित्त बाहेर पडतो, त्यामुळे यायला जायला उशीर होतो, बऱ्याचशा अडीअडचणी असतात। मग तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार किंवा जसं तुम्हाला जमेल ॲडजस्ट होईल तसं तुम्ही देवपूजा केली तरी चालेल, फक्त ते पूर्ण श्रद्धेने आणि मनाने करा। देव सांगत नाही की तुम्ही इतका वेळ करा, हेच करा किंवा माझ्यासाठी हेच आणा, हीच उपासना करा।
तुम्ही किती श्रद्धेने आणि किती शुद्ध अंतकरणाने करता ते जास्त महत्त्वाचं असतं. फक्त सांगितलेल्या ज्या चुका आहेत त्या टाळा आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की करा. या पद्धतीने रोज जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या घरात अखंड दैवी शक्ती राहील, घरातील वातावरण प्रसन्न राहील, सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल, अत्यंत घरामध्ये शुभ वाटत जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.